सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। असलेल्या सर्व उपस्थित असलेल्या सर्वांना परत एकदा नम्रतेने शहाजिंदे सर यांच्यासह या संमेलनाचे उद्घाटक माननीय डॉक्टर दिगंत, या भागाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस, अध्यक्ष IAS अधिकारी, मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक या निमित्तानं उपस्थित आहे। स्वागत आहे। आदरणीय अनघाताई आमटे, डॉक्टर गिरीशजी कुलकर्णी यांचंही स्वागत आहे। या निमित्ताने माझे अध्यक्ष आदरणीय भारतजी सासणे साहेबांचंही स्वागत आहे आणि इतरही सर्व उपस्थितांच्या समवेतच मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष कौतिकरावजी ठाले पाटील साहेब, कार्यवाह आपण उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करूया, आपण लगेच व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित राहायचं। सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कवी विठ्ठल बीडकर व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचे। संमेलनात दत्तामामा बारगजे यांनाही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे। आदरणीय दत्तामामांना विनंती आहे, व्यासपीठावरती आपण उपस्थित राहायचं। मराठवाडा साहित्य संमेलन संपन्न होत असताना मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन होतंय। आजच्या या साहित्य संमेलनातील पहिला परिसंवाद मराठवाड्यातील आजचे लेखन किती दखलपात्र या विषयावरती संपन्न होतो आहे। यामध्ये सन्माननीय माधव जाधव सर वगळता बाकी सर्व अभ्यासक यामध्ये सहभागी आहेत, उपस्थित आहेत। उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे माझी सर्व अभ्यासकांना वक्त्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त 12 मिनिटापर्यंत मांडणी करावी। त्यानंतर एक 10 मिनिट मी बोलेल आणि मग परिसंवाद संपेल। मी प्रथमतः विनंती करतो नांदेड येथून आलेल्या डॉक्टर योगिनी सातारकर पांडे मॅडम यांना की आपण कवितेविषयी भाष्य करावं, आपलं मत मांडावं। 45व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध कवी डॉक्टर फॉर्म शहाजिंदे सर, स्वागताध्यक्ष डॉक्टर दीपक नागरगोजे, मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यवाह आणि सर्व पदाधिकारी, आणि या संमेलनातील पहिल्याच परिसंवादाचे अध्यक्ष आणि स्नेही डॉक्टर कैलास अंभुरे, आणि माझ्यासोबत या सत्रात जे आपलं विवेचन इथे ठेवणार आहेत ते सर्व सहभागी चर्चक आणि मान्यवर हो। सरांनी सांगितले त्यानुसार वेळेची मर्यादा पाहण्याचा प्रयत्न करते, परंतु कविता या विषयाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आजचे लेखन किती दखलपात्र या विषयावर मी माझं विवेचन तुमच्या समोर ठेवणार आहे। खरं तर कविता हा जगभरातील सर्व वाङ्मय प्रकारातील सर्वात प्राचीन असा साहित्य प्रकार आहे। वाङ्मय लेखनात, चर्चेत आणि अभ्यासात सर्वात कठीण समजली गेली ती कविता पूर्वी साहित्याच्या केंद्रस्थानी होती। किंबहुना काव्य म्हणजे साहित्य असं मानलं जायचं आणि होमरच्या इलियाड पासून भारतातील रामायण महाभारतापर्यंत महाकाव्यांचा वारसा आपल्या कविता या साहित्य प्रकाराला आहे। वृत्त, छंद, मात्रा, यमक ही संरचनात्मक लक्षणं आणि काव्यात्मता, गेयता, भावना प्रधानता आणि आशयसूत्र असणारे काव्य प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात खूप मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलं, अभ्यासलं गेलं आणि मुखोद्गत केलं गेलं। मराठीमध्ये काव्याची प्रदीर्घ अशी परंपरा आहे। या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा विचार कविता लेखनाच्या संदर्भाने केला असता मराठवाडा या भौगोलिक दृष्टीने असणाऱ्या आणि ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशातील कवींनी लिहिलेली कविता असा याचा अर्थ इथे अभिप्रेत आहे। आद्य कवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू आणि महदंबा यांचा ढवळे यांच्या कवितेपासून म्हणजे 13वे शतक ते मराठवाड्यात असणाऱ्या संत परंपरेत संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, जनाबाई यांचे प्रखर अध्यात्मतेज आणि ज्ञानोपासना या सर्वांचा समावेश या कवितेच्या परंपरेत होतो। खरं तर आपण साहित्याची परंपरा, कवितेची परंपरा म्हणतो तेव्हा T.S. एलियट या अभ्यासकांनी असं नमूद केलंय की प्रत्येक लिहिती व्यक्ती ही एक व्यक्ती म्हणून लिहिते, पण ती साहित्यातल्या परंपरेतला एक दुवा असते, एक कडी असते, आणि त्या दृष्टीने तो जे आपल्या लेखनातून उजागर करतो या संदर्भात त्याचं कोणत्याही कवीचं किंवा त्याच्या कवितेचं परीक्षण, समीक्षण किंवा मूल्यमापन होणं हे आवश्यक असतं। मराठवाड्यातील आजचे लेखन असं विषयाच्या शीर्षकात म्हणलेलं आहे। आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे आजचं लेखन म्हणजे काय? समकालीनत्व हे काळाच्या कसोटीवर मोजायचं आहे का, की साहित्याचं समकालीन असणं हे त्याच्या अभिजात, कालजयी आणि काल सुसंगत असण्यावर आपण ठरवायचं आहे?
म्हणजे मग त्यानुसार त्याचा विचार आपल्याला करता येईल. इथे आजच्या विवेचनासाठी मी 2000 नंतर शतकाच्या मागच्या 2.5 दशकामध्ये जी कविता मराठवाड्यात लिहिली गेली आहे किंवा अजूनही लिहिली जातीये असा अर्थ मी इथे घेतलेला आहे. बाल साहित्यावरती स्वतंत्र मंडळी धनंजय गुलसुरकर सर करणार आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बाल कवितेचा विचार मी यामध्ये केलेला नाही. खरं तर 2000 नंतर रुडार्थाने प्रस्थापित झालेल्या कवींची कविता, त्यानंतर 2010 ते 2020 आणि मागील 5 ते 10 वर्षात कविता लिहिणारे नवोदित कवी असे सोयीसाठी केलेल्या विभाजनामध्ये या कवितेचा विचार करता येतो. अर्थात यात अभ्यासाच्या सोयीसाठी आपण ग्रामीण, महानगरीय, स्त्रीवादी, दलित कविता आणि भावकविता या सर्वांचा समावेश यामध्ये आहे, जिचा विचार एकूण कवितेचं प्रारूप, संरचना, आशय, प्रयोगशीलता, अभिव्यक्ती, काव्यात्मकता, भाषा, नादमयता, कथन, दृश्यात्मकता, प्रतिमा उपयोजन, अल्पाक्षरत्व, नवीनता आणि अनेकार्थता या सर्व कवितेच्या व्यवच्छेदक लक्षणांच्या संदर्भाने आपल्याला करावा लागतो. मराठवाड्यातील कवितेच्या परंपरेचा विचार करता कविवर्य नाधू महानोर, बाह कल्याणकर, द.बा. धामणसकर, तुलसी परब, चंद्रकांत पाटील, फ.म. शहाजिंदे, जगदीश कदम, लक्ष्मीकांत आंबोळी यांच्यासह काही ज्येष्ठ कवींच्या कवितेची परंपरा ही आजच्या 21व्या शतकाच्या कवितेच्या मागे आहे. सौंदर्यवादी कविता, भावकविता आणि आधुनिक कवितेचा हा प्रवास आहे. जागतिकीकरण आणि माहितीच्या प्रस्फोटाचा जटिल, गुंतागुंतीचा आणि व्यामिश्र भोवताल असणारे हे 21व्या शतक हे त्याच्या नंतर येतं. मराठवाड्यातील कवींची आजची कविता अभ्यासता गेली काही दशके सातत्याने कविता लेखन करणारी आणि आजही ज्यांची कविता आणि कविता संग्रह प्रकाशित होत आहेत अशी काही प्रस्थापित कवींची नावं किंवा मान्यवर कवींची नावं ठळकपणे समोर येतात, ज्यांच्या कवितेने मराठीत दखलपात्र नव्हे तर महत्वाची अशी भर घातलेली आहे. मिथक, क्षेत्र, लाकडाची फुलं यातून लोकप्रिय कवी फ.मु. शिंदे यांची कविता मूल्यांचा ऱ्हास मांडत म्हणते, अहिंसा खुंटीत तुमची या जगाने टांगली, मूल्यतत्वे माणुसकी चौकटीतच चांगली. आणि त्याही पुढे जाऊन वास्तवाचा आरसा दाखवत म्हणते, देश आहे, वेश आहे, राष्ट्राचे गीत आहे, गंध मात्र कस्तुरीचा मनातून भीत आहे. वास्तवाभिमुख कविता लिहिली जाणे हे या कवितेचे विशेष आहे. आशुतोष पाटील यांनी कविता संग्रह आणि दृष्टिकोन यात नोंदवल्याप्रमाणे वास्तवाभिमुखता हा 90 नंतरच्या कालखंडातील मराठी कवितेचा एक प्रधान विशेष ठरतो. मग हे वास्तव जागतिकीकरणाचे, श्रमसंस्कृतीवर, शेतीमातीवर झालेले अनिष्ट परिणामाचे सूचन करणारे असो वा दडपून वंचित राहिलेल्या दलित जाणीवेचे असो, या वास्तवात कृषीवर संस्कृतीचा पुनरुच्चार करणारी कविता कवी श्रीकांत देशमुख यांच्या बळीवंत, आषाढ माती आणि बोलावे ते आम्ही यातून समोर येते. ते म्हणतात, भुईची निरी आलटून पालटून उकलत गर्भारणीला द्यावा अलगद अंगोरणाचा होकार, अगणित बाया मातीसोबत माती होत आहेत, सरत्या काळाचा पदर कमरेला खोचून काळ्या बाया काळी माती निमतायत. कृषी संस्कृतीवर झालेला राजकीय, आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम रानडुकरांच्या प्रतिमेतून मांडत व्यवस्थेवर ही कविता प्रहार करते. इंग्रजीत भालेराव यांची पेरा, टाहो, मुलूक माझा, वेचलेल्या कविता आणि भूमीचे मार्दव मधील कविता म्हणजे दुभंगाचा अभंग व्हावा ही इच्छा मांडत नवनिर्मितीचा साक्षात्कारी अनुभव आणि सुशिक्षित तरुण शेतकऱ्याचा पेच अधोरेखित करणारी कविता आहे. स्मरणरंजन, ग्रामीण जीवनाचा बदलता चेहरा आणि मूळ संस्कृतीचे ओढाळपण व्यक्त करताना केशव सखाराम देशमुख यांची पाढा, चालणारे अनवाणी पाय, अथक, तंतोतंत, टिळा, गाभा आणि लाकडाचे कान यामधली कविता, वस्त्रविहीन जंगल, पक्षी पंख पांघरून जंगलाच्या कापडावर रखरखत ऊन असं म्हणते, तेव्हा जंगलतोड, वृक्षतोड आणि माणसाच्या हव्यासाने ओसाड उजाड होत चाललेला निसर्ग आणि त्यातून उभे ठाकणारे प्रश्न समोर येतात. तर दुपून दुपून उभ्या देहाची धिपली केलीस बाई, चिघळतच गेला उभा जन्म जखमेसारखा, इतक्या चिवट जगण्याला सुखाची खपली कशी आली नाही असा प्रश्न सालोसाल मातीत राबणाऱ्या हाताला विचारणारी केशव खटिंग यांची कविता यामध्ये आहे. कवी जगदीश कदम यांच्या रास आणि गोंडर, झाड माती
नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर आणि ऐसी कळवळ्याची जाती या संग्रहातील शीर्षके त्यातील कवितांचे आणि कृषी निगडित अनुभव क्षेत्राचे सूचन करणारी आहेत. देवीदास फुलारी यांच्या क्रांतीच्या कविता आणि रात्रभरात आहे हे दोन उल्लेखनीय कविता संग्रह. मराठवाड्यातील दलित जाणीवेची अभिव्यक्ती, आजच्या कवितेचे अनुभव विश्व विस्तारणारी आणि तिला वास्तवाचा आरसा दाखवणारी आहे. प्रकाश मोगले दंभस्फोट, उत्तम अंभोरे, पत्ता बदलत जाणारा गनिम आणि राजेंद्र रोणारकर अनारंभ यातील कवितेतून व्यक्त केलेले दलित अनुभव आणि दलित चळवळीची सद्यस्थिती याबद्दलचे सटीक भाष्य हा या कवितेचा विशेष आहे. बदलत जाणाऱ्या आणि विकासाभिमुख मराठवाड्याच्या गावातून निमशहरी भागात होणारे स्थलांतर आजच्या कवितेत आहे. श्रीकांत उमरीकर यांच्या 2 शब्दांमध्ये यातील कवितेतून गावाशी तुटलेली आणि शहराशी न जोडलेली नाळ असा सुशिक्षित तरुणाचा आलेला पेच लक्षणीय आहे. आजच्या काळात अस्तंगत होत असणाऱ्या उपरोधिक शैलीचे उपयोजन करत वास्तवाचा विसूर चेहरा उघड करणारी दासू वैद्य यांची कविता तुर्तास, तत्पूर्वी आणि तथापि यातून बदलत्या सामाजिक स्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवत संवादाचा अभाव आणि माणूसपणाला पारखे होत जाणारी शहरी संस्कृती दर्शवत म्हणते, एकाच गावात राहून वर्ष न भेटण्याचा भयंकर रोग झपाट्याने चाललाय पसरत. फलाटावरून गाडी सुटण्याची वेळ झाल्यासारखे धावत सुटलेत सगळेच शहर नावाच्या स्टेशनात. मानवाच्या असण्याला वेढून असणारे आस्तिक्य आणि नास्तिक्य यातील सनातन द्वंद्व आणि त्यातील संभ्रमित माणूस दर्शवत करुणा, प्रेम, दया या शाश्वत मूल्यांची निकड श्रीधर नांदेडकर यांची कविता अधोरेखित करते. ही सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाही या 2 संग्रहातून. काव्यात्मता, भावोत्कटता आणि आशयघनता दर्शवणारी ही कविता सलोखा आणि सौहार्दाची हाक देते आणि नदी सुकून जाते तेव्हा माणसं तडफडून आपल्या रक्तवाहिन्या चाचपतात, वाळू उकरतात आणि झोपेत आई आई म्हणून ओरडतात हे विदीर्ण वास्तवही मांडते. आधुनिक माणसाच्या पेचाचे विविध पैलू मांडत कोरा कागद निळीशाही घेऊन आपला हा कितवा जन्म असेल बरं, बदललेला जन्म की योनी बदलते का हे अभिव्यक्त करते तेव्हा मनोज बोरगावकर यांची कविता आपलं ठळक वेगळेपण दर्शवते. याशिवाय विडंबनाचा सूर कवितेतून पुढे नेणारे प्रभाकर साळेगावकर, रवींद्र तांबोळी यांच्यासह अन्य कवींनी विडंबन आणि उपहास याचा अतिशय चपखल वापर विरोधाभास दर्शवण्यासाठी केला आहे. रेणू पाचपोट, योगीराज माने, ललित अदानी यांच्या कवितेने मराठीचे अनुभव क्षेत्र आणखी विस्तारले आहे. जागतिकीकरणाने मराठवाड्यातील शहरांचे होणारे विस्तारीकरण, जगण्यास आलेला वेग आणि माणसाचे वस्तुकरण हे वर्तमानाची नोंद म्हणून टी. विक्टर यांनी 01 मी आणि मी सार्वकालिक सर्वत्र यासारख्या संग्रहातून मानवाचे शारीर पातळीवरचे जगणे, जगण्याचे बदलते संदर्भ आणि बाह्य जगाचे अतिक्रमण दर्शवण्यासाठी त्यांच्या कवितेचे उपयोजन केले आहे. यानंतर म्हणजे 2010 ते 2020 पर्यंतचा विचार करता ज्या कवींच्या कवितेने मराठवाड्याच्या कवितेला नवे आयाम दिले आणि भविष्याचे सूचन केले ती कविता म्हणजे अभयदाणी यांचा एरवी हा जाळ या संग्रहातील स्व ते समूह या अभिव्यक्तीची कविता, रवी कोरडे यांचं धूसर झालं नसतं गाव आणि गुंड्या डोंगराचे दिवस यातून विस्थापित शेतीची दुरावस्था, शेतकरी आत्महत्या आणि स्मरण रंजन न करता वास्तवाचे भान मराठवाड्यातील कवितेला दिले. बालाजी मदन इंगळे यांचा या पराभवनी दिवसात, वीरा राठोड यांचा सेनसाई वेस, विनायक येवले यांचा ठसा बदललेल्या मुक्कामावरून आणि विनायक पवार यांचं मस्त गाव यासह सुदाम राठोड आणि अविनाश साळापुरीकर यांचं कोणत्याही विरामचिन्हाशिवाय यातून बदलत्या काळाची स्पंदने टिपत नव्या शब्द आणि अनुभवाचे कथन करणारी कविता मराठवाड्याने दिली आहे. यातील बहुंशी कविता ही विविध पुरस्कार आणि सन्मान यांनी लक्षणीय ठरलेली आहे. मागच्या 5 ते 10 वर्षात मराठवाड्यात लिहू लागलेले नवीन कवी आणि त्यांच्या कविता या अनुषंगाने श्रीकांत विरंगी यांचे चित्र, प्रेषित सिद्धवटी यांचे विस्मरणाच्या अरण्यात, हनुमान वरगुळे यांचा विस्मरणाचे चिरदाह यामधील कविता, वाल्मिक मागवाड्याची कविता ही संग्रहातून दखलपात्र ठरत त्यांनी आपला हस्तक्षेप नोंदवला आहे.
अर्थात ही काही प्रातिनिधिक व उदाहरणार्थ दाखल दिलेली नावं आहेत. आश्वासक कविता लिहित असणारे परंतु संग्रह स्वरूपात न आलेल्या कविता असणे ही याची दुसरी बाजू आहे. आजच्या विवेचनाच्या सोयीसाठी मी कवी आणि स्त्री कवी असा 2 भागामध्ये केलेला विचार आहे. स्त्री कवींच्या कवितांना गांभीर्याने न घेणे प्रत्ययास येत असताना मराठवाड्यातील आजच्या कवितेत अनुराधा पाटील तरीही दिगंत वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ कदाचित अजूनही आणि आता सगळ्या वह्या बुडीत खाती यातून येणारी कविता हिचा समावेश सर्वात आधी करावा लागतो. अनुराधा पाटील यांच्या कवितेतून प्रदीर्घ काळ केलेले कविता लेखन आणि त्यांच्या कवितेतील सूचक अल्पाक्षरत्व, पर्सनल इज पॉलिटिकल या दृष्टीने असणारी व्यक्तिकेंद्रिता आणि कवितेची कसोटी असणारी भावात्मकता यामुळे त्यांच्या पहाडासारखे इथले आहेत माझे हे दिवस, तुझ्या पाऊलखणा अमिट असल्या तरी काय, किंवा मी केलं मुक्त तुला तुझ्या इच्छेच्या सूक्ष्म बंधामधून, मी मुक्त केलं स्वतःला तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या अनिवार्य निकडीमधून, आणि हलके होत गेले आपोआप तुझ्या अक्षम्य निर्दयपणाचे वार. या ओळी प्रभा गणोरकर यांच्या दुःखानुभवाचा विस्तारित झालेल्या प्रदेशात फिरणारी कविता या निरीक्षणाचा प्रत्यय देतात. तर ललिता गादगे यांची अग्निजळामधली कविता ग्रामीण नातेसंबंधांची वेळ उलगडते. मराठवाड्यातील ग्रामीण कवितेला स्त्री कवितेचा आयाम त्यांच्या कवितेने दिलाय. वैद्यकीय व्यवसायात असताना बाईला येणारे अनुभव आणि त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम मुखर करणारी वृषाली किन्हाळकर, वेदन आणि तारी यांची कविता माझं भविष्य तू माझं वर्तमान तू, मागे तू पुढे तू, सारस तुझ्या भोवती गुरफटून विण चेहऱ्याची मी हा पेच मुखर करते. तर डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांची कविता चांदण चाफा, पर्णपाचू, पर्जन्यास्त्र, पलाश पंख यातून हा धागा सशक्तपणे पुढे नेते. स्त्री कठोर वास्तवात जगण्याची धडपड करू पाहणारी स्त्रीची कविता म्हणजे दिवंगत कवयित्री कविता महाजन यांची कविता. वास्तवाचा मुखवटा फाडत भूमिकातून मुक्त करण्याची निकड, तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा आणि समुद्रच आहे एक विशाल जाळं या संग्रहातील कविता आहे. मराठी कवितेत या कवितेने कायमस्वरूपी भर घातलेली आहे. ती थेट अभिव्यक्ती, स्त्रीचा थेट उच्चार, नवी भाषा आणि स्त्री पुरुष संबंधांचा तळठाव घेतला. त्यामुळे त्यांच्या या कवितेतून विविध नातेसंबंधांचे आयाम आपल्या समोर सशक्तपणे येतात. स्त्रीचं बदलतं भावविश्व आणि वर्तमान अभिव्यक्त होतं ते रंजन कंधारकर यांच्या स्वधा, संजीवनी तळेगावकर यांचे फुटळ आणि अरुंधर दारातून बाहेर पडताना, प्रिया धारूरकर यांचा विदेही अंगभर वाहणाऱ्या पाण्यातून आणि त्यांचा नुकताच आलेला कविता संग्रह, आणि सुचिता खालाळ यांच्या तळहयात आणि पायपोळ यासारख्या संग्रहातून. स्त्री कवितेतील दलित जाणीवेचा स्वर अधोरेखित करताना हिराबाई बनसोडे फिर्याद या कविता संग्रहात म्हणतात, हे जहर मिसळलेले अशुद्ध जीवन आम्ही नाकारत आहोत. उषा आंबोळे, सुरेखा भगत, यशोधरा गायकवाड, प्रतिभा अहिरे यांच्या कवितेने आणि संध्या रंगारी, आघात कवडसे आणि संध्या रंग यांच्या कवितेने श्रमजीवी सर्वहारा वर्गातील स्त्रीच्या घुसमटीला उच्चार दिला. याशिवाय रसिका देशमुख, विद्या बयास ठाकूर, नयन राजमाने, माधुरी चौधरी, छाया बेले यासह मराठवाड्यातील कवयित्रींची कविता स्त्री जीवनाचे विविध आयाम उलगडते. या सर्व पार्श्वभूमीवर मांडोळा घेताना मराठी कवितेचा विचार करता समकालात विपुल प्रमाणात मराठी कविता लिहिली जाते. दरवर्षी सुमारे 150 कविता संग्रह प्रकाशित होतात. अर्थात यात अनुवादित कविता आणि बालकविता नाहीत. यातील भूभागाच्या दृष्टीने विचार करता 30% कविता ही मराठवाड्यात लिहिली जाते असं आपण मानलं तरी मराठवाड्यातील कवी आणि स्त्री कवी यांचे वर्षभरात साधारण 50 कविता संग्रह मराठी कवितेत दाखल होतात. या पार्श्वभूमीवर कवितेच्या गुणवत्तेचा आणि कवितेची लक्षणे व वैशिष्ट्यांचा विचार करणे आणि त्या अनुषंगाने मराठवाड्यातील कवितेचे मूल्यमापन करणे क्रमप्राप्त ठरते. याच्या कारणांचा विचार करता लोककला आणि लोक परंपरा याच्याशी असलेली नाळ तुटलेली असणे, संत परंपरेशी असणारे नाते धुसर होत जाणे आणि पूर्वसुरींची कविता वाचणे आणि अभ्यासणे कमी होत जाणे सहज लक्षात येण्यासारखं आहे. पुरुष कवीच्या कवितांचा विचार करता
गतिभंग, लयभंग, भावनेतील अंतर्गत विसंगता, रचनेतील विस्कळीतपणा, विधानात्मकता वारंवारतेने प्रत्ययास येते. तर काव्यात्मकता आणि उत्कटतेचा अभाव आणि दिवसेंदिवस अधिक गद्यप्राय अशी प्रोज पोएट्री लिहिली जाणे या बाबीकडे निर्देश करावा लागतो. स्त्री कवींच्या कवितेत फसवा व भडक स्त्रीवाद, अभिनिवेश, उथळ अभिव्यक्ती, साचेबंदपणा, तोचतोपणा, बाईपणाची पुनरावृत्ती, स्त्री पुरुष वर्तुळात अडकलेलं असणं आणि रोमॅन्टिसिझम हे प्रत्ययास येते. जागतिक आणि भारतीय स्तरावर 1970 ते 2020 असा 50 वर्षांचा काळ उलटून गेल्यावर स्त्रीचं त्याच वर्तुळात फिरणारी कविता ही दखलपात्र असण्याचे काहीच कारण नाही. लिंगभेदातून आलेल्या भूमिकांना आव्हान देण्याची निकड यात दिसत नाही. तसेच पुरुष व्यवस्थेतील जाणीव केवळ पृष्ठस्तरीय पद्धतीची आढळून येते. धीट अभिव्यक्ती, नवी भाषा, थेट उच्चार, नव्या व अर्थवाही प्रतिमा, सांकेतिकता व सूचकता, अनुभवांना भिडण्याची क्षमता आणि प्रांजळ अभिव्यक्ती अतिशय अल्प प्रमाणात निदर्शनास येते. निर्मिती म्हणून कवितेच्या रूपाचा, आशयाचा, संरचनेचा आणि अभिव्यक्तीचा विचार फार गांभीर्याने केल्या असलेल्या कविता ह्या निवडक आहेत. मराठवाड्यातील वर्तमान कवितेचे अवलोकन केल्यास ही कविता नक्कीच दखलपात्र आहे. साहित्य अकादमी, युवा अकादमी, राज्य वाङ्मय आणि इतर प्रतिष्ठित पुरस्कारांनी तिचा सन्मान झालेला आहे. स्त्री जाणीवा, आशयसूत्राची संवेदनशीलता, सांकेतिकता याचा प्रत्यय देत समाजात असणारी स्त्रीची कविता दलित जाणीवेचा उच्चार अपवादाने करते हे सोडल्यास ती एक ठळक नाममुद्रा उमटवते. परंतु केवळ बाई म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून माणूस होण्याची आस बाळगल्यास ते नाव अधिक ठळक होऊ शकेल. पुरुष कवींच्या कवितेमधून महानगरीय जाणीव, प्रयोगशीलता, जागतिकीकरणाचा पेच आणि अधिकाधिक जीवन सम्मुख होणे असे झाल्यास ही कविता एकूण मराठी कवितेच्या प्रांतातच नव्हे तर भारतीय कवितेमध्ये आपलं स्वतंत्र असं स्थान निर्माण करेल. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.